नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲप मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पिन कमेंट आहे त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50च्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की उद्या कदाचित गॅप डाऊन ओपनिंग होऊ शकतं आणि थोडंसं खाली येऊ शकते किंमत. आता तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, कदाचित तुम्ही जर हे व्हिडिओ रेग्युलर फॉलो करत असाल आणि लक्षात ठेवत असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की मी कालच्यासाठी जे विश्लेषण केलं होतं, आता परवाच्या दिवशी जर बघितलं तर तुम्हाला इथे काय दिसत होतं? इथे तुम्हाला एम पॅटर्न तयार झालेला दिसत होता. तरी देखील मी सांगितलं होतं की मला जास्त शक्यता अशी वाटते की किंमत वरच्या दिशेनं जाईल. म्हणजे दिसताना एम पॅटर्न दिसतोय, पण मी सांगितलं होतं किंमत वरच्या दिशेनं जाऊ शकते. त्या पद्धतीनं गॅप अप ओपन झालं, किंमत वरच्या दिशेनं जाताना आपल्याला बघायला मिळाली. आता किंमत वरच्या दिशेनं गेली, वरच्या दिशेनं सस्टेन सुद्धा केली होती. तुम्ही जर इथे बघितलं तर वरच्या बाजूला सस्टेन केली होती. मी तुम्हाला दाखवलं पण होतं. कदाचित इथे आपल्याला काय तयार झालाय, एक पोल अँड फ्लॅग पॅटर्न सारखा पॅटर्न पण तयार झालेला दिसतोय आपल्याला. पण हे पण सांगितलं होतं की किंमत कदाचित खाली येऊ शकते, गॅप डाऊन ओपनिंग होऊ शकतं आणि किंमत खाली येऊ शकते. लक्षात आलं? तर हे सगळं आपण जे सांगतो आणि ते विश्लेषण करतो त्याच्या मागे एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्राच्या सहाय्यानं आपण हे सर्व विश्लेषण करत असतो. आणि त्याचबरोबर कालच्या ओपनिंगच्या आधी सुद्धा प्री ओपनिंग मध्येच मी काही गोष्टी सांगितल्या होत्या. 440च्या वर गेलं तर कुठे जाऊ शकतं, 530 पर्यंत जाऊ शकतं वगैरे सर्व गोष्टी मी आधीच सांगितलेल्या होत्या. तसंच आज सुद्धा मी ओपनिंगच्या आधी काही गोष्टी सांगितल्या होत्या. अर्थात तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की सर हे आदल्या दिवशी व्हिडिओमध्ये का सांगत नाही? तर आदल्या दिवशी व्हिडिओमध्ये हे सांगणं शक्य नसतं, कारण आपल्याला त्याच्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी बऱ्याच गोष्टी चेक कराव्या लागतात आणि त्यानंतर ते मला सांगता येतं. तर त्यामुळे आपण काय करतो, ती गोष्ट जी आहे ती आपले जे सर्व यूट्यूब चॅनल मेंबर्स आहेत, प्रीमियम ग्रुप मेंबर्स आहेत किंवा आपले जे कोर्स मेंबर आहेत त्या सर्वांना मार्केट ओपन होण्यापूर्वीच शेअर करत असतो आणि मार्केट चालू झाल्यावर सुद्धा काही अपडेट्स देत असतो. तर आता इथे आज काय सांगितलं होतं मी? आज मी तुम्हाला हे सांगितलं होतं की 24,340 हा सपोर्ट असेल. त्यानंतर वर 24,420 आणि 24,460 ह्या दोन लेवल महत्वाच्या असतील. किंमत जर ह्या लेवलमध्ये आली किंवा ह्याच्या खाली गेली आणि इथून जर वर जायला लागली तर ही लेवल ब्रेक केल्यानंतर आपल्याला काय होऊ शकतं, पुन्हा तेजी होऊ शकते. तुम्ही बघू शकता या सर्व गोष्टी मी मार्केट ओपन होण्यापूर्वीच प्री ओपन मार्केट म्हणजे 9 वाजण्यापूर्वीच शेअर केलेल्या होत्या. ही लेवल सुद्धा सांगितलेली होती 24,340 ही सपोर्ट म्हणून काम करणार आहे. तुम्ही बघू शकता ओपन झालं, इथे ओपन झालं, वर जायचा प्रयत्न झाला, या झोनमध्ये आलं, ह्या झोनच्या खाली गेलं, पण ही जी 24,340 ची लेवल होती तिथपर्यंत पोहोचलं नाही. 24,350 च्या आसपासच सपोर्ट घेतला गेला, बाउन्स आला. परत हा जो सपोर्ट झोन होता या ठिकाणी जर किंमत काय झालं असतं, इथे आली आणि इथूनच वर गेली असती तर मग हा सपोर्ट झोन झाला असता. आता किंमत ह्याच्या खाली गेली त्यामुळे हा काय झाला,
इथून पुढच्या भागासाठी हा रेझिस्टन्स झोन झाला. त्यामुळे किंमत इथून वर जात होती, खाली येत होती, वर जात होती, खाली येत होती, परत वर जात होती. इथे अटेम्प्ट केला होता आणि मी इथे सांगितलं पण होतं कदाचित काय होईल, आता मार्केट बराच काळ एक साइडवेज मुवमेंट मध्ये चाललंय, आपल्याला ब्रेकआउट येऊ शकतो. त्या दृष्टीने एकदा वर ब्रेकआउटचा प्रयत्न सुद्धा झाला, पण तो फेल गेला आणि किंमत खालच्या दिशेने येताना आपल्याला बघायला मिळाली. त्यामुळे 24,360 ची लेवल काही ब्रेक झाली नाही. ही ब्रेक झाली असती तर मग 24,460 ची लेवल काही ब्रेक झाली नाही. ही ब्रेक झाली असती तर मग मी सांगितलं होतं की 24,550 वगैरे लेवल पर्यंत पुन्हा एकदा किंमत जाताना आपल्याला बघायला मिळू शकेल. तसं झालं नाही. आज बराच काळ खूप साइडवेज झालं होतं मार्केट, हे तुम्ही बघू शकता. म्हणजे सकाळी एकदा ओपनिंग मध्ये सेलिंग झालं आणि त्यानंतर जो बाउन्स झाला त्यानंतर पूर्ण दिवसभर साइडवेज होतं. शेवटी शेवटी आपल्याला थोडंसं पुन्हा खाली येताना बघायला मिळालं. अर्थात क्लोजिंग जे आहे ते थोडंसं वर झालेलं आहे. इथे कुठेतरी क्लोजिंग झालंय ह्या एरियामध्ये. ओके. आता हे झालं आज काय झालं. उद्या काय होऊ शकतं. आता उद्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, उद्यासाठी आपल्याला आणखीन एक लेवल ऍड करावी लागेल, ती म्हणजे हा जो लो आहे, हा जो झोन आहे, म्हणजे त्या दिवशी आपल्याला इथे 20 तारखेला 20 एप्रिलला जो काही आपल्याला इथे लो बनला होता, हा लो आणि ही 24,340 हा एरिया जो आहे ना, हा एरिया आपल्यासाठी सपोर्ट झोन म्हणून काम करणार आहे. याचा अर्थ असा आहे की जर ह्या एरियाच्या खाली किंमत गेली तर मग सेलिंग आणखीन वाढू शकतं. पण या एरियाच्या खाली किंमत नाही गेली तर ह्या एरिया सपोर्ट झोन म्हणून काम करेल. आणि ही जी लेवल आहे वरची 24,460 ची, ही लेवल आपल्याला आता काय करायला लागेल, थोडीशी उद्यासाठी आता डार्क करावी लागेल. मी तुम्हाला ही लेवल सिलेक्ट करून डार्क करून देतोय. आता काय होईल, आपल्याला आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे आपल्याला हा जो झोन तयार झालाय, बरोबर, साधारणपणे हा जो झोन आहे हा आपल्याला नो ट्रेडिंग झोन आहे. ह्याच्या वर जर किंमत गेली 24,460च्या, तर मग आपल्याला पुन्हा एकदा तेजी बघायला मिळेल आणि मग उद्या काय होईल त्यानुसार मी तुम्हाला वरच्या बाजूला टार्गेट सांगू शकेन. मात्र जर समजा ह्या लेवलच्या खाली जायला लागली तर मात्र इथनं ब्रेकआउट येईल आणि मग आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यामुळे आता आपल्याला, आता मला प्रश्न विचाराल तर मला असं वाटतंय की वर जाण्याची शक्यता, म्हणजे हे 50-50 आता. म्हणजे काल जसं मी सांगितलं होतं की खाली येण्याची शक्यता जास्त आहे, परवा सांगितलं होतं वर जाण्याची शक्यता जास्त आहे. आता थोडंसं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 55% वर जाण्याची शक्यता आहे, 45% खाली जाण्याची शक्यता आहे. बऱ्यापैकी 50-50 शक्यता आपल्याला आता दिसते. म्हणजे आज कालच्या 2 दिवसा एवढं मी जास्त कॉन्फिडंटली सांगू शकत नाहीये, पण तरी सुद्धा थोडंसं वर जाण्याची शक्यता आपल्याला जास्त वाटते. उद्या बघू काय होतं. लेवल्स दिलेले आहेत, सपोर्ट झोन दिलाय, रेझिस्टन्स झोन दिलाय. हा वरचा एरिया आहे, हा रेझिस्टन्स झोन आहे. हा खालचा एरिया आहे, हा सपोर्ट झोन आहे. जोपर्यंत हा रेझिस्टन्स झोन ब्रेक होत नाही तोपर्यंत तेजी होणार नाही. जोपर्यंत हा सपोर्ट झोन ब्रेक होत नाही तोपर्यंत मंदी होणार नाही. हे आपल्याला आता या लेवल जर तुम्ही मार्क करून ठेवल्यात तर उद्या सुद्धा ह्याचा तुम्हाला खूप चांगला उपयोग होऊ शकतो. हे झालं निफ्टी 50 मध्ये उद्या काय होऊ शकतं. आता आपण पुढे जाणार आहोत आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत. बँक निफ्टीसाठी सुद्धा मी एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आणि सोपी सिस्टीम तुम्हाला सांगतोय. बँक निफ्टीमध्ये आपल्याला दोन लेवल लक्षात ठेवायच्या आहेत, ह्या मार्क करून ठेवा चार्टवर. 57,425 ची लेवल आहे, ही वरच्या बाजूला आहे. खालच्या बाजूला जी लेवल आहे ही आहे 56,980 ची. ह्या दोन पैकी ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तरच आपल्याला तेजी होईल. कारण तुम्ही 2 दिवस बघू शकता ह्या एरियामध्ये, हा एरिया मोठा आहे पण ह्या एरियामध्येच आपल्याला साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली आहे. तर त्यामुळे जोपर्यंत 56,980 च्या खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला एक चांगलं खालच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळणार नाही. जोपर्यंत 57,425 च्या वर जात नाही, चांगली एक वरच्या दिशेची मुवमेंट बघायला मिळणार नाही. त्यामुळे खूप चांगली तेजी बघायची असेल तर 57,425 च्या वर टिकलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा आपल्याला खालच्या दिशेनं मुवमेंट बघायची असेल, बेरिश मुवमेंट बघायची असेल तर 56,980 ह्या दोन लेवल फार महत्त्वाच्या आहेत. दोन्ही ॲस्ट्रो लेवल आहेत. ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते. ब्रेकआउट आलंच नाही
तर पुन्हा एकदा साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. तर साइडवेज मुवमेंटमध्ये आपण फार काही करू शकत नाही. ब्रेकआउट जर मिळाला आणि तो सस्टेनेबल असला, टिकला, तर आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकेल. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मधलं विश्लेषण. पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्स मधलं पण विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तर आता तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर गेल्यावर सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला एक जॉईन बटन दिसत असेल. या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. आता ह्या मेंबरशिप मध्ये एकूण 4 प्रकार आहेत. एक आहे ब्रॉन्झ, दुसरा आहे सिल्वर, तिसरा आहे गोल्ड आणि चौथा आहे प्लॅटिनम. ह्यापैकी सध्या आपण गोल्ड मेंबरशिप आणि प्लॅटिनम मेंबरशिप चालू केली आहे. ब्रॉन्झ आणि सिल्वर अजून चालू केलेली नाही आहे. त्यामुळे मेंबरशिप घ्यायची असेल तर कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घेणं अपेक्षित आहे. आता ह्या मेंबरशिप मध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत हे तुम्ही आपल्या चॅनलच्या जॉईन बटनला क्लिक केल्यावर येणारी माहिती वाचून समजून घेऊ शकता. जर तुम्ही ह्यापूर्वी शेअर मार्केट मराठी किंवा माझ्याकडून कुठलाही पेड कोर्स घेतला असेल, म्हणजे तुम्ही जर पेड कोर्सचे सदस्य असाल किंवा प्रीमियम ग्रुपचे मेंबर असाल, तर तुम्हाला आता ॲस्ट्रो मार्केट अपडेट आपल्या प्रीमियम ग्रुपवर दिले जातात. बऱ्याच जणांना अजूनही आपला नॉर्मल टेलिग्राम ग्रुप आणि प्रीमियम ग्रुप यातला फरक माहीत नाही आहे. तर शेअर मार्केट मराठी प्रीमियम असं आपल्या ग्रुपचं नाव आहे. जे जे प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत किंवा पेड कोर्सचे सदस्य आहेत, सर्वांना याची मेंबरशिप आहे आणि त्याच्यामध्ये आपण गोल्ड मेंबरशिपचे सर्व अपडेट देतोय. त्यामुळे जुने जे पेड कोर्स सदस्य असतील, प्रीमियम ग्रुप मेंबर असतील, त्यांना ही मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाही. गोल्ड मेंबरचे अपडेट्स तुम्हाला ऑलरेडी आपल्या प्रीमियम ग्रुपवर दिले जात आहेत. जर तुम्हाला आणखीन कोणती शंका असेल तर त्यासाठी मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देतोय. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. ह्या नंबरवर फक्त व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधा. या नंबरवर कॉल करू नका. कॉल स्वीकारले जात नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचा रिप्लाय तुम्हाला दिला जाईल. यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती तुम्ही या नंबरवर विचारू शकता. हे झालं यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे परत जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये जर बघितलं तर सेन्सेक्स मध्ये सुद्धा मी तुम्हाला दोन लेवल देतोय. 79,210 ही वरच्या बाजूची लेवल आहे आणि खाली एक सपोर्ट झोन आहे. म्हणजे ही रेजिस्टन्स लेवल आहे असं आपण म्हणू शकतो आणि खाली आपल्याला एक सपोर्ट झोन दिसतोय. ओके, हा आपल्याला सपोर्ट झोन दिसतोय. यामध्ये तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला साधारणपणे 78,340 च्या आसपासची ही लेवल आहे आणि वर बघितलं तर 78,506 च्या आसपासची ही लेवल आहे. तर हा जो एरिया आहे हा सपोर्ट झोन आहे. जर किंमत ह्याच्या खाली जायला लागली तर सेलिंग येऊ शकतं. किंमत जर ह्याच्या वर जायला लागली तर मग मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला इथे तयार झालेलं आहे. जसं निफ्टीमध्ये आहे, बँक निफ्टीमध्ये आहे, तसं सेन्सेक्समध्ये सुद्धा आपल्याला ह्या सर्व लेवल्स जर लक्षात ठेवल्या आणि उद्या जर आपल्याला कोणत्याही एका दिशेनं ब्रेकआउट दिसला तर मग त्या दिशेनं आपल्याला काय होऊ शकतं, मार्केटमध्ये एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळू शकते. हे झालं उद्या काय होऊ शकतं ह्याविषयी मी केलेलं इंडेक्सचं विश्लेषण. या सर्व लेवल माझ्या मते तुम्ही आता नोट करून ठेवल्या असतील, तुमच्या चार्टवर ड्रॉ करून ठेवल्या असतील. आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागात येतोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.